गरज नसतानाही केवळ दिखाव्यासाठी किंवा स्टेटससाठी काही जण शस्त्र व बंदुकीचा परवाना घेतात. शस्त्र बाळगून चार चौघात हवा करतात. काही प्रसंगात त्याचा गैरवापरही होतो. यामुळं समाजात भीती वाढते. म्हणून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलाय. स्वतःच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असेल किंवा इतर योग्य कारण असेल तरच शस्त्र परवाना दिला जाणार आहे. यापुढे स्टेटससाठी बंदुकीचं लायसन मिळणार नसल्याचं म्हटलंय. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाढवळ्या कोयता हवेत फिरवणं, बंदुकीच्या फेरी हवेत झाडणं किंवा धाक दाखवून दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळं समाजात भीतीचं वातावरण होतं. यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत गेल्या 1.5 वर्षात तब्बल 440 बंदुकीचे परवाने रद्द केले. 1 जानेवारी 1924 ते 3 जून 2025 या कालावधीत पुणे पोलिसांकडे एकूण 572 अर्ज परवान्यासाठी आले होते. या अर्जदारांना कशासाठी परवाना हवा याची कसून चौकशी केली. योग्य कारण देणाऱ्या यापैकी केवळ 28 अर्जांना परवानगी देण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. त्यात परवान्याचं नूतनीकरण न केल्यानं अनेकांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा असं अर्जात म्हटलंय. परंतु ठोस कारण नसल्यानं एकूण 440 परवान्यासाठीचे अर्ज फेटाळण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ज्यांना खरंच शस्त्र परवान्याची आवश्यकता नाही अशांचे प्रलंबित अर्ज निकाली काढलेत. समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारे शस्त्र परवाने दिले जाणार नाहीत. केवळ सुरक्षेसाठी शस्त्र परवाना दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.